तर फ्रेंड, ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टी बँक निफ्टी आउटलुक सोबतच इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, उद्या त्याला रिझल्ट लागणार आहे 4 तारखेला, कशाप्रकारे आपल्याला ट्रेड प्लॅन करायला पाहिजे, मार्केटमध्ये कधी आपण गेम ऑफ आपला ॲक्शन असलं पाहिजे, फिन निफ्टीमध्ये एक्सपायरी आहे तर फिन निफ्टीमध्ये कशाप्रकारे आपण स्ट्रॅटजी क्रिएट करू शकतो. तर चला तर आपण स्टार्ट करूया. आज मार्केट हेवी गॅपअप ओपन झालं होतं. ऑलमोस्ट 700 ते 800 पॉईंटचा गॅपअप आज आपल्याला बघायला भेटला. एकदम रेअर कंडिशनमध्ये एवढा मोठा गॅपअप होता आणि आज आपलं मार्केट जे आहे ते नवीन ऑल टाईम हायला आलेलं आहे. तर आज जर का पूर्ण बघायला गेलो तर आज पण काल पण तुम्हाला अपडेट दिला होता की मार्केट मेजर गॅपअप होऊ शकते बिकॉज एक्झिट पोलचा रिझल्ट आला होता. एक्झिट पोलचा रिझल्ट सिम्पल आहे की एक्झिट पोलचा रिझल्ट असा आला होता की मेजॉरिटी ऑफ एक्झिट पोल जर का तुम्ही सरासरी जर का त्याच्यामध्ये बघायला गेला तर मेजॉरिटी ऑफ एक्झिट पोलचं असं म्हणणं आहे की 320 ते 350च्या आसपास सीटा कुणाला येतील, NDAsला येतील. तर मार्केट प्राइसिंग झालेलं आहे 320 ते 350च्या आसपास. तर आपल्याला फिक्स लक्षात ठेवायचं आहे की चुकून जर का मार्केटमध्ये 2पर्यंत मार्केटमध्ये 2पर्यंत असं वाटायला लागलं की आता BJP नाही येऊ शकत आहे किंवा 320 जाणं डिफिकल्टी आहे किंवा 300 350 जाणं डिफिकल्टी आहे, तर मार्केटसाठी खतऱ्याची घंटे आहे, मार्केटसाठी निगेटिव्ह साईन आहे की मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग फास्ट येऊ शकते. ज्या प्रमाणात आज मार्केट गॅपअप मारून अपसाईडला गेलेलं आहे त्याच प्रमाणात मार्केट टर्न अराउंड व्हायला वेळ नाही लागणार आहे. ओके, तर बिग प्लेयर्स ऑलरेडी मार्केटमध्ये हेवी क्वांटिटी अपसाईड याच्यामध्ये मार्केट ऑलरेडी आलं आहे. आता त्यांनाही प्रॉफिट बुकिंग पण करू शकतील जर का मार्केटमध्ये चुकून जर का असं वाटायला लागलं की ॲक्च्युअलमध्ये, बिकॉज कसं असतं की एक्झिट पोलमध्ये ओके एक्झाम्पल जर का मी तुम्हाला सांगायला गेलो की ॲझ्युम करूया की एक पर्सन आहे, एका पर्सनला अपेक्षा आहे की 60% मार्क येतील ओके आणि बोर्डमध्ये किती टक्के येतील, 60% येतील अशी अपेक्षा आहे. बट त्याला ॲक्च्युअली जर का सपोज जर का त्याला चुकून जर का 45% 40% असे काही जर मार्क आले तर त्याला निगेटिव्ह इम्पॅक्ट करत आहे ओके. पण सपोज जर का 60%ची अपेक्षा आहे आणि जर ज्यावेळी रिझल्ट आला त्यावेळी रिझल्ट जर का त्याला 80% आले तर सगळ्यांना त्याच्यामध्ये काय होणार आहे, इंटरेस्ट येणार आहे, त्यामध्ये त्यांना सगळ्यांना भारी वाटणार आहे की मार्क चांगले पडलेत. सर सिमिलर कंडिशन झाले की 320 350 हे मार्केटनं प्रेडिक्ट केलं आहे की तेवढ्या सीटा येतील आणि त्याप्रमाणे मार्केटनं आज त्याच्यामध्ये सेंटिमेंट पण दाखवलं आहे. इवन उद्याच्याला 350 ते 320पर्यंत जरी सीटा आल्या तरी मार्केटमध्ये स्ट्रॉंग अपसाईड मोमेंटम येईल असं मला वाटत नाही आहे, कारण की ऑलरेडी प्राइसिंग झालेलं आहे मार्केट स्ट्रॉंग अपसाईड का कधी जाऊ शकते, मार्केट स्ट्रॉंग नेचरला कधी दाखवू शकते, इफ एनी रिझन मार्केटमध्ये 400+ सीटा जर का यायला लागल्या तर मार्केटमध्ये एक चांगली तेजी आपल्याला बघायला भेटेल उद्याच्याला. पण जर का सपोज जर का चुकून जर का 280पेक्षा कमी सीटा यायला लागल्या, 300पेक्षा कमी सीटा यायला लागल्या तर मात्र मार्केटमध्ये चांगलीच गॅप फिलिंग हे होऊ शकते, ही प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त आहे. उद्याच्याला मार्केट कशाप्रकारे ओपन होईल, उद्याच्याला 90% कंडिशन मार्केट न्यूज बेस वर्क करणार आहे कम्पेअर टू प्राइस ॲक्शन बेस ओके. तर न्यूज बेस तुम्हाला जास्त फोकस असला पाहिजे आणि ट्रेडिंग जर का तुम्ही करणार असाल तर शक्यतो क्वांटिटी कमी ठेवा, त्यामुळे तुमचं व्हॉलॅटिलिटीमध्ये जास्त प्रॉब्लेम येणार नाही आहे. बिकॉज जर का तुम्ही आत्ता जर का IV बघायला गेला अजून पण IV 50-41च्या रेंजमध्ये IV आहे. तर IV जेवढा जास्त असणार तेवढा ऑप्शन सेलरला फेवरमध्ये असते. तर IV काय असते त्याच्यामध्ये डिटेल्समध्ये व्हिडिओ तयार केले, आपलं जे दुसरं चॅनल आहे त्याच्यावरती तयार केले, त्याचं जे लिंक आहे ते डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये आहे, तिथून तुम्ही ते चॅनल जॉईन करू शकता आणि त्याच्यामध्ये ते व्हिडिओ बघू शकता. जेणेकरून आज बरेच जणांना असं वाटलं असणार एवढा मोठा गॅपअप झाला आहे, चांगलं मार्केट फिरलं असेल, बट असं काहीसुद्धा झालं नाही आहे. IV क्रॅश झालेला आहे आजच्या डेला. तर एवढं मार्केट अपसाईडला जाऊनसुद्धा मार्केटमध्ये प्रीमियम ऑप्शनचे मूव्ह झाले नाहीत ॲज कम्पेअर टू जेवढे व्हायला पाहिजे होते ओके. तर उद्याला आपलं सिम्पल असणार आहे, तर सगळ्यांचा फोकस ह्या पॉईंटवरती असणार आहे की सीट किती येतील. जर का 400+ सीटा यायला लागल्या तर 5 तारखेला आणि 6 तारखेला त्याच्यामध्ये चांगली मोमेंटम येऊ शकते आणि जर का सपोज 300पेक्षा कमी सीटा यायला लागल्या तर प्रॉफिट बुकिंग येऊ शकते, निगेटिव्ह मार्केट राहू शकते. हे माझं व्ह्यू आहे, तुम्ही तुमच्या व्ह्यूला पण प्लॅन करू शकता. आता एक्झॅक्टली कशाप्रकारे कोणत्या लेवलला आपल्याला ट्रेड प्लॅन असला पाहिजे, करंटली जर का सिनारिओ बघायला गेला तर सेलिंग तरी डोक्यात ठेवायचं नाही आहे. सेलिंग एकाच गोष्टीवर आहे, 2 नंतरच्या आसपास जर का चुकून जर का सीट कमी यायला लागल्या तरच निगेटिव्ह प्राइस ॲक्शन जर का बनला तर आपण प्लॅन करणार. अदरवाईज मार्केट स्ट्रॉंग आहे, मार्केट सेंटिमेंट बुलिश आहे. तर आपल्याला जो पण डिप येणार त्या डिपला जर का पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन बनली प्लस ऐकून घ्या प्लस जर का NDAमध्ये चांगल्या सीटा पण येत असतील तर त्या ठिकाणी आपण प्लॅन ऑफ ॲक्शन डीपला बाय करू शकतो. तर करंट लेवल जर का आपण बघायला गेलो तर करंटली ह्याच्यामध्ये एक स्ट्रॉंगेस्ट लेवल आहे जे की आजचा लो म्हणजे चांगला सपोर्ट आहे
आणि जर का सपोज ह्या लोचा मार्केट जर का त्यानं जरा ब्रेकडाऊन दाखवला, सस्टेन केला, ब्रेकडाऊन करून सस्टेन केला, तर त्याच्यामध्ये पॅनिक येऊ शकते. मार्केट 22,993च्या आसपास एखाद्या वेळेस दर्शन दाखवू शकतो. म्हणजे सायकोलॉजिकल नंबर आहे 23,000, आणि चुकून जर का 23,000 सायकोलॉजिकल नंबर ब्रेक झाला आणि सस्टेन राहिला डाऊन साईडला, तर लवकरच आपल्याला हा जो गॅप आहे हा गॅप फिलअप पण होताना बघायला भेटेल. त्याच्या आधी 22,800च्या आसपास पण कमीत कमी यायचा प्लॅन ऑफ ॲक्शन त्याचा असला पाहिजे. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, सपोज जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिलं, त्यानंतर मार्केट जर का डाऊन साईडला यायला, कारण की काय होणार आहे, मॉर्निंगला 7 म्हणजे 8 9पर्यंत भरपूर वेळ आहे. 9पर्यंत 1 तासामध्ये अंदाज येणार की कशाप्रकारे सीट्स यायला लागलेत, त्याप्रकारे मार्केटमध्ये ओपनिंग होणार आहे. ओके, तर बरेच जणांनी आज कॉल बाय करून ठेवला असणार आहे, बट ही अडकू शकतील जर का सीट मॉर्निंगला त्यांच्यामध्ये कमी यायला लागल्या, एक्झिट प्रमाणे येत नसतील, तर त्यामध्ये त्यांना प्लॅन ट्रॅप होतील. तर त्याच्यामध्ये शक्यतो याच्यामध्ये कशाप्रकारे आपण प्लॅन करू शकतो, जोपर्यंत हा हाय आणि हा लोच्यामध्ये जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत काही नका करू, वेट करा. तेवढंच IV क्रॅश होऊ शकतो आहे, IV कमी येईल, इंडाविक्स डाऊनला येऊ देईल, त्यानंतर ऑप्शनचे प्रीमियम थोडेसे पिघळू देईल, म्हणजे तुम्हाला चांगलं अपॉर्च्युनिटी भेटेल ॲज अ ऑप्शन बायर. आणि जर का ऑप्शन सेलर असाल तर बेस्ट सिनारिओ राहील, काय अडचण नाही आहे, कारण की प्रीमियम ऑलरेडीच जास्त आहेत, तर त्यामध्ये चांगली मोमेंटम आपण करू शकतो. जर का मार्केटनं कन्सॉलिडेट करून जर का लोज ब्रेक करायला लागले आणि जर का डाऊन साईडला सस्टेन राहिला, तर आपण डाऊन साईडचा ट्रेड पण ह्याच्यामध्ये करू शकतो. आणि सपोज जर का मार्केट डायरेक्टली मोठा गॅप डाऊन आला आणि आज जिथं मार्केटनं गॅप अप दाखवला होता, ओके, तर ह्याच्या आसपास जर का चुकून जर का आला 22,520 पासून 22,400च्या आसपास जर का मार्केट आला, तर ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारे पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन जर का दाखवला, तर आपण ह्याच्यामध्ये डीपला बाईंग प्लॅनिंग असला पाहिजे. आता एकच सिनारिओमध्ये मार्केट मेजर निगेटिव्ह इम्पॅक्ट दाखवू शकते. ती सिनारिओ एकच आहे की 22,400चं लेवल चुकून जर का मार्केटनं 22,400चं लेवलला डाऊन साईडला जर का ब्रेक केला आणि डाऊन साईडला सस्टेन राहिला ह्याच्या खाली, तर आपल्याला चांगले पॅनिक सेल ऑफ बघायला भेटेल मार्केटमध्ये. टुवर्ड्स हे जे टार्गेट आहेत हे पण येताना आपल्याला बघायला भेटलं तरी पण काय नवल वाटणार नाही आहे. एकच कंडिशनला येऊ शकते, ते म्हणजे जर का 200-300पेक्षा कमी जर का सिटा यायला लागल्या, तर ह्याच्यामध्ये हे लेवल ते ब्रेक करायचं प्लॅन करेल, त्यानंतर मेजर डाऊनसाईड मोमेंटम आपल्याला बघायला भेटू शकते. ह्याच्यामध्ये बरेच जण ट्रॅप होतील, अडकतील, त्यानंतर डाऊन साईडला येऊ शकते. बट स्टील नाव जर का ॲज अ सगळं पॉझिटिव्ह आहे, जर का सीट पण चांगल्या आल्या, इवन 280 पासून 320पर्यंत जरी सीटा आल्या तरी एवढं फॉल होईल असं वाटत नाही आहे. पण जर का 300+ जर का सीटा नाही आल्या, तर मात्र याच्यामध्ये थोडंसं रेंज बाउंड किंवा थोडंसं निगेटिव्ह सेंटिमेंट ह्याच्यामध्ये बघायला जरूर भेटू शकते. आता आपण येऊया बँक निफ्टीमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का आपण बँक निफ्टीला जर का ऑब्झर्व करायला गेलो, तर बँक निफ्टीमध्ये पण एक नवीन ऑल टाईम हाय क्रिएट केला आहे. मी तुम्हाला काल पण अपडेट दिला होता की निफ्टीपेक्षा बँक निफ्टी पॉझिटिव्ह वाटायला लागला आहे ॲज पर प्राईज ॲक्शन. आणि बँक निफ्टीमध्ये चांगली, कारण की बँक निफ्टीचा जर का तुम्ही PE बघायला गेला आणि निफ्टीचा बघायला गेला, तर बँक निफ्टी थोडंसं डिस्काउंटमध्ये चालू आहे. ओके, आणि जर का सगळ्या सिनारिओ चांगला असेल, आज स्टेट बँक 8-9% अपसाईड मोमेंटम दाखवला आहे, तर बँक निफ्टी जर का चांगला असेल देन डेफिनेटली ह्याच्यामध्ये चांगली मोमेंटम येणाऱ्या डेजमध्ये येऊ शकते. आणि जेवढा निफ्टी मूव्ह झाला तेवढा बँक निफ्टी मूव्ह नाही झाला. आणि लास्ट काही महिन्यापासून ऑब्झर्व करतो याच्यामध्ये की ज्यावेळी बँक निफ्टी मूव्ह होतं त्या टायमिंगला निफ्टी एवढा काय खास मोमेंटम देत नाही, ज्यावेळी निफ्टी मूव्ह होतं त्यावेळी बँक निफ्टी काय खास मोमेंटम देत नाही. जर का दोघं जण सिंक झाले तर याच्यामध्ये आपल्याला दोघांमध्ये पण चांगली मोमेंटम अपसाईड बघायला भेटू शकते. आता ह्याच्यामध्ये नीट ऑब्झर्व करायला गेला तर बँक निफ्टीनं आजचा हाय जो आहे हा ब्रेक केला आहे आणि अपसाईडला सस्टेन केला आहे. बट निफ्टीमध्ये जर का आपण तुम्ही बघायला गेला तर अजून पण त्यानं हाय ब्रेक केलेला नाही आहे. ओके, आता याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो की काल पण तुम्हाला मी सांगितलं होतं की जर का मोठा गॅप अप झाला, मोठा गॅप डाऊन झाला, तर पहिले 5-10 मिनटं काही करू नका, वेट करा. जर का अर्धा तास 1 तास जरी अपसाईडला सस्टेन राहिला आणि जर का अपसाईड जर ब्रेक केला तर मार्केट अपसाईडला जाऊ शकते. मी तुम्हाला काल हिंट दिली पण होती आणि सेम वर्किंग आज मार्केटमध्ये झालेलं आहे. आणि जर का तुम्हाला ही पॉईंट जर का नवीन वाटला असेल, आवडला असेल, तर डेफिनेटली लाईक्स करू शकता, म्हणजे बाकीच्यांना पण समजतो कंटेंट की बाबा खरंच इन्फॉर्मेटिव्ह आहे. आता जर काय आपण ह्याच्यामध्ये बघायला गेलो तर सिम्पल वे आहे की इथे एक आपला बाईंग झोन येतो आहे जो की 50,461 पासून 50,553च्या आसपास आहे. बट हा चुकून ब्रेक व्हायची प्रॉबिलिटी पण सगळ्यात जास्त आहे, कारण की जे काही मार्केट फिरणार आहे ते मार्केट ॲज अ वोटिंग सीटवरती फिरणार आहे. किती सीट येतील त्याच्यावरती सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे जर का लो ब्रेक झाला, 50,000चा लो जर का मार्केटनं ब्रेक केलं डाऊन साईडला, सस्टेन होऊन जर का ब्रेक केला, सस्टेन झाला, तर लवकरच आपल्याला गॅप फिलअपचं पण भेटतील, गॅप फिलअप होऊ शकते प्रोबॅबिलिटी. किंवा ह्याच्यामध्ये मिनिमम 49,538 ते 49,829पर्यंत पण एखाद्या वेळेस मार्केट येऊ शकते जर का मार्केटनं ब्रेक सस्टेन केला, म्हणजे कन्सॉलिडेशन करून ब्रेक केला आणि सस्टेन राहायला देईन. ओके,
जर का मार्केट सपोज डायरेक्टली जर का डाऊनसाईडला आला आणि हे जे प्रिव्हियस रेजिस्टन्स आहेत ओके ते आता ॲक्टिंग ॲज अ सपोर्टचं काम करतील 48,800 पासून 49,200च्या आसपास मे बी मार्केट सपोर्ट प्लॅन करू शकतो आहे. बट ॲग्रेसिव्हली बाईंग जर का यायचं असेल तर का मार्केट चुकून जर का आपल्याला ह्या लेवलला भेटलं 47,557 पासून 47,968च्या आसपास जर का भेटला पॉझिटिव्ह प्राइस भेटलं देन आपण ह्याच्यामध्ये एक रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो आहे. जोपर्यंत मार्केट आजचा हाय आणि आजचा लोच्या मध्ये जोपर्यंत मार्केट असणार तोपर्यंत साईडवे मार्केट अप दाखवू शकते आणि मार्केटमध्ये मे बी 5 तारखेला एक्सपायरी आहे तर 5 तारखेला एखाद्या वेळेस आपल्याला चांगलं मोमेंटम बघायला भेटू शकते किंवा 6 जूनला याच्यामध्ये चांगली मोमेंटम बघायला भेटू शकते निफ्टी किंवा बँक निफ्टीमध्ये. कारण असं आहे की मार्केट बरेच दिवस कन्सॉल्टेशन केले, इथं मेजर टाईम मार्केट कन्सॉल्टेशन केले, त्यानंतरनं इथं पण मार्केट गॅपअप झाला बट इथं पण मार्केट कन्सॉल्टेशन करत चाललं आहे. आता एक साईडचे प्रीमियम जर का तुम्ही बघायला गेला तर एक साईडचे प्रीमियम कॉल साईडचे प्रीमियम जबरदस्त वाढलेत आणि एक साईडचे प्रीमियम तुम्ही बघायला गेला तर एक साईडचे प्रीमियम एकदमच डाऊन आहेत. तर ह्याच्यामध्ये जो गॅप आहे हा गॅप मे बी फील करत असेल तर मार्केटला साईडवे तर जायला पाहिजे, अदरवाईज नंतर मार्केट अपसाईडला जाऊन जोरात पॅनिक पण येऊ शकते, प्रॉफिट बुकिंग पण येऊ शकते. तर ह्या दोन कंडिशनमध्ये ऑप्शनचे जे पण प्रीमियम आहेत ना ते तुमचे कमी होतील. कारण की एक्सपायरीला ऑप्शनचे प्रीमियम 0 तर व्हायला पाहिजेत ओके. तर ते कोणत्या लॉजिकला होतील, एक तर मार्केट साईडवेला ढकलला आणि दोन्ही साईडला साईडवेला गेला तर ऑप्शनचे प्रीमियम मेल्ट होतील किंवा मार्केट स्टार्टिंगला अपसाईडला दाखवल त्यानंतर ह्याच्यामध्ये रिव्हर्सल प्रॉफिट बुकिंग येईल म्हणजे कॉलचे आणि पुढचे प्रीमियम पण ऑलमोस्ट सेम होऊ शकतील ओके. तर असं काय तर प्राइस ॲक्शन होऊ शकते, एक्सपेक्टेड आहे. बघू आपण काय होते ह्याच्यामध्ये. जे पण चेंजेस येतील ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट टेलिग्राम चॅनलवरती अपडेट देण्यात येतील. ते जे चॅनलचं जे लिंक आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये तुम्ही जॉईनिंग करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.